नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात झालीत. 10:30 वाजले. काल काय घराची अवस्था होती एकदम बेकार आणि आज घर असं भारी वाटतं, एकदम बघून प्रसन्न वाटतंय. पण थोडं थोडं काय काय ठेवलं आहे अजून, आजचा दिवस उरकायचं म्हणून. मग तुम्हाला आता पहिले घर दाखवते. रात्री एवढं बेकार अवस्थेतलं घर दाखवलेलं तुम्हाला आणि आता बघा कसं दिसतंय. हे बघा आता रात्री जो होता सगळा अगोदर रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही आवरलं सगळं. आता तात्पुरतं मी हे दुसरे असं ही बेडशीट टाकलं यावर, का आता 2 दिवसांनी दुसरं चेंज करायला लागेल. एक मशीनचे कपडे मी तिकडे सुकायला घातले, एक मशीन झाली ती, कपडे आता टाकायला जागा नाही. चपाती डबा घासून ठेवला आहे आणि असे छान आज मस्त वातावरण आहे बघा. आज पाऊस नाही म्हणून कपडे बाहेर टाकले सुकायला. आणि मला बनवायची भाजी, तर आता हे पुसायचे कपडे इथंच ठेवते का तर मला लागणार आहे सारखं. आज आहे अजून आवरावरी. आता ही बिना मोडाची मठ भिजवलेले, मटकी भिजवली त्याची. आता बिना मोडाची मला भाजी बनवायची यशला. आणि डेकोरेशनचं काय काय करायचं त्याचं सगळं सामान टोटली काढून ठेवलं आहे. आणि आज फक्त राहिली बाहेरची भिंत पुसायची. रात्री तुम्हाला दाखवलेला पसारा इकडं बघा सगळं क्लीन केलं साहेबांनी इकडे. आता फक्त ही बाहेरची भिंत पुसायची राहिली एवढी इथली. आणि हा बाहेरचा दरवाजा, आतला दरवाजा वगैरे सगळं झालं आहे. पण डेकोरेशनचं सामान जे जे लागतं ते सगळं काढलं आहे. असं नको म्हणून बघा, हा छोटा सोफा इथे ठेवला ना, त्यावर असे डबे भरलेले, बॅग डबे असे भरलेले, या समया वगैरे बघा अशा. आता अंधारात दिसत नाही पण हे सगळे असे डबे भरून भरून सामान ठेवलेले डेकोरेशनचं. तर ते ठेवलं आहे का संध्याकाळी लगेच घ्यायला होईल व्यवस्थित म्हणून. आणि आता इकडे फक्त आपली चक्की जे त्या घरात चक्की आहे, यशला कॅम्प्युटर लावायचं आहेत. यशने आता कालच सगळं PC वगैरे सगळं आणलेत. चक्की बाहेर ठेवली मी, आता संगीताला द्यायची, लवकरच जाणार तिकडे. आणि ही बाहेरची भिंत सगळी क्लीन करायची, एवढीच राहिली फक्त. हा कट्टा आणि भिंत, मग साई तर सगळं खालची फ्लोरिंग पण करून घेतली स्वच्छ जरा. आज उंबरठा पूजन वगैरे काहीच झालं नाही बघा, का आता येतं पुन्हा ते गोंधळ घालणार आहे म्हणून उंबरठा पूजन केलं नाही आहे. घाण झाले घरातली साफसफाई झाली पण बाहेरची राहिली फक्त. बाप्पाला वगैरे चांगलं स्वच्छ करावं लागणार आहेत. ती बाबी येते, ती आज लवकर आली. तिला म्हणलं लवकर ये मला, कारण देवपूजेला, कारण 2 दिवसाचं आहे. काल तर देवपूजा सुद्धा केलेली नाही, अजिबात केली नाही. का तर एवढा गोंधळ इतका होतं ना, केलीच नाही देवपूजा. तर आज मला सगळं काढायचं आहे. मला कमीत कमी 2 तास पाहिजे. आता 12च्या आत तरी झालं पाहिजे माझं. फास्ट करणार तेव्हाच 12च्या आतमध्ये होणार. तर तिला बोलले तू बाकीचे चपात्या वगैरे मी फक्त भाजी टाकते आणि देवपूजा करायला घेते. साहेबांचं चालू आहे फॅन बिन साफ करायला. छोटा फॅन राहिला होता, उशिरा जाणार आहे, थोडेसे लेट जात आहे कामाला. दुपारनंतर जाणार, म्हणजे आता थोडंसं राहिलं तेवढं क्लीन करणार, कारण पुन्हा वेळ नाही. आज डेकोरेशन करायला घ्यायचं आहे. आता संध्याकाळी तुम्हाला दाखवेल आपलं डेकोरेशनची कसं काय होतं. आता प्रत्येकाचं वेगळं, आधी दरवर्षी वेगळं करतो. पहिलं वर्ष मखरमध्ये होतं, त्यानंतर थोडं वेगळं डेकोरेशन केलं. मागच्या वर्षी मंडप होता, मंडपमध्ये काय केलेलं, छान असं मंडप घातलेला मी. आहे मला. हां, चहा दिलात बाबीने मला, तेच बोलती. साहेबांना वाटलं मला दिलात की नाही, त्यांनी घेतलाय तर. पण मला बिना साखरेचा आहे. त्यांना साखर घालून दिलात, मला बिना साखरेचा. तर काही न दादा न या तुम्ही पण चहा घ्यायला. पण इकडे बघा हे सगळं घासलं पूर्ण, हे सगळं चकाचक घासलं. इकडे ते फेविकॉलचे वगैरे डाग पडलेले होते, पुसायचं काम चाललं आहे. मला बोलते तू आतमध्ये जा ओलय बाया, तू सटकशील. इकडं नाही, इकडं झालं आहे सुकं, मस्त चाललं आहे सगळं क्लिनिंग त्यांचं. अगदी तिथपर्यंत काकीच्या दरवाजापर्यंत त्यांना साफसफाई करायची असते बघा. लिफ्टपासून सगळं काही स्वच्छ करतात. मी देवपूजा अर्धी सोडून या बाबीकडे पण बघायचं, साहेबांकडे बघायचं, कोण काय करते काय नाही. चला असू द्या, सगळीकडेच लक्ष देऊन कामं करायला पाहिजे, एकच नाही धरून ठेवायचं. चला ठीक आहे, भेटते पुन्हा थोड्या वेळामध्ये तुम्हाला. अशी आज फुलं नाही, अजिबात फुलं नाही. आता कधी आणते तेव्हा. वस्त्र वगैरे बदललेत मी बाळकृष्णाचे. आज एकही फुल नाही आहे. मस्त अशी देवपूजा झालीत. इकडे स्वामींना वगैरे सगळ्यांना अभिषेक केला आहे. फोटो वगैरे काढून टोटली सगळं स्वच्छ केलेत. हवेने इकडचा दिवा राही ना, काच ठेवली तरी पण राही ना, इकडचं चालू आहेत. सगळं मस्त छान एकदम चकाचक झालेत. देवाला पूर्ण क्लीन केला आहे. मोठा स्वामींचा महाराजचा दत्त महाराजचा फोटो वगैरे काढून सगळं क्लीन केलं आहे. छान झालेत. आता पूजा वगैरे सगळं झालं आहे माझं आता. आणि आज फक्त साखरेचा नैवेद्य ठेवला, दुधाची पिशवी गरम नाही केलीत.
जे सकाळचं होतं ते संपलेलं, दूध गरम नाही केलेत मग तरी झालं. ठीक आहे. आणि आता दरवाजा तोरण मागवलं मी एक. ते कसं आहे तुम्हाला दाखवते पहिलं. आता अंजू घेऊन आली, ओपन करून दाखवते. हे बघा, हे मी दरवाजाला तोरण मागवलंय मस्त. अंजू घेऊन आली. मी तिच्याकडे गेले ना सत्यनारायणला, त्यांच्या दरवाजाला बघितलं. अजून आपल्या घरात खूप पसारा आहे. थोडं आजच्या दिवस काम आहेत. तिची मम्मी गेलेली काल मार्केटला आणि आणलं. एच घे रे ते. हां छान. अगं याच्यामध्ये ना फोटोमध्ये एकदम ब्राऊन दिसत होतं, लाईट एकदम. हां रेड नव्हतं दिसत असं. हे बघा असं आहेत. अशा समय आहेत या एकदम छोटी आणि अशा लांब मस्त मोठ्या. आणि मला हेच पाहिजे होतं. ही मला कसले कसले फोटो पाठवत होती. मी बोलले नाही मला असंच सेम पाहिजे. टाईट धर ना गट. अलीकडची साफसफाई झाली तेव्हा फ्रीज फक्त बाहेरून पुसला होता. आता तिकडचं आवरून थोडासा फ्रीज साफ केला आहे. जरासा फटाफट आवरून घेतलं आहे. ती भाभी भांडी वगैरे घासून गेली. अजून हा एवढा भांडी लावायचा पसारा आहेत मला. पण मी पहिल्या साहेबांना साबुदाणे बनवले. भात नव्हता लावला. पहिला आता कुकरला भात लावून दिला गरम गरम. आणि आता इथे साबुदाणा बनवून ठेवला आहे. डब्यात भरायचं आहे. गेले ते त्यांचं बाहेरचं काम झालं आणि ते गेले. गरम आहे डब्यात घातला नाही मी. त्यांना हिरवी मिरची आणि शेंगदाणे वाटून लागतं. आणि बघा आत्ताच मी फ्रीजची पिन लावली. जे काय डबे वगैरे जे खाली आता भाज्या भरायच्या आहेत म्हणून आता हे डबे नाही. बघा हे डबे मी मागवलेले छान आहेत. हे लिंब वगैरे काय जे ठेवलं ना छान राहतं त्याच्यामध्ये. याच्यामध्ये थोडेसे फक्त 1-2 डाळिंब राहिलेत आणि काकडी गाजर राहिले. ते बघा काकडी गाजर वगैरे 1-2 मोसंबी. इकडचं पूर्ण खाली झालं. त्यात फक्त मिरच्या राहिल्यात. आता हे भाभीने पिशवीमध्ये घातल्यात. इकडे थोडंसं छोले काढून ठेवलेले. वाटण आहे. हा प्रसाद आहे. आणि असं झालं आहे मस्त क्लीन. छान वाटतंय. स्वच्छ झालं आहे. तर इकडं फ्रीजरचं पुसून घेतलं आहे. पण याच्यामध्ये आता काही नाही ठेवले. दरवाजे घासले. यामध्ये मी थोडंसं बाजरीचं पीठ ठेवलं मला पाहिजे म्हणून. खराब नाही होत. पनीर असं इमर्जन्सीला एखादं पनीर, गोकुळचं पनीर हे ठेवलं. सुंठ पावडर ठेवली. लवकर लागत नाही. पण यात मी काय ठेवलं इथे बघा. डबा नाही बसत. डबाला ठेवला तर झाकण आपलं दरवाजाचं फ्रीजचा दरवाजा लागत नाही. चण्याचं पीठ मी 2 पिशव्यांमध्ये बांधून, चण्याचं पीठ जे दळून ठेवते 2 पिशव्यांमध्ये बांधून असं वरती ठेवले. डबा ठेवला कोणता डबा बसत नाही. नाही इथे बसतो नाही इथे बसतोय. तर 2 पिशव्यांमध्ये बांधून ठेवलं म्हणजे खराब होत नाही. कसुरी मेथी खूप जास्त झाली म्हणून कसुरी मेथी इथे ठेवली. हे आईस बॅग लागतात कोणाकोणाला कधी तर त्यावरती ठेवले. बाकी पूर्ण खाली केलंय. फ्रीजर पण इकडे हे करते तोपर्यंत हे सगळं करून ठेवलं. कारण भाज्या उद्या भरायच्या आहे. आज फ्रीज साफ करणं गरजेचंच होतं. पण ती भाभी आता आज डेकोरेशन आहे तर ती भाभी आज लादी पुसते. जी एक येते ना तिने फक्त भांडे आवरून गेली. तिला उशीर झालेला. मी म्हटले राहू दे ही भाभी लाद्या पुसल. तर हिचं बघा किती जोर काढून लाद्या पुसायचं काम चाललंय. दाखवते मी तुम्हाला. पावडर टाकली आणि झाडून मला बोली मी झाडूनही करते चांगली. कारण काल परवा खूप ब्रशनी घासले. तर मी बोले असंच पुस. पण ती बोलती नाही आता चांगलं करू दे 2-3 दिवस पुसायला होणार नाही. तर सगळं खाली. भाभी झाडून टाकी परत थोडा टाईम गेला होय का. तर तिचं हे चाललंय. अजून तिकडे काय काय पसार आहे. कांदे बटाटे वगैरे आणले. थोडं फ्रीजचं काय काय काढले ते सगळं बघून बघून घेणार आहे. नंतर फ्रीजमध्ये घालणार. लोणच्याची बरणी काही डबे तिकडे घासून असं चाललंय. अजून आजच्या दिवस फक्त 2-3 दिवसाच्या व्हिडिओ तुम्हाला फक्त पसारा आणि पसारा दिसणार. बाकी काही नाही. का तर घरात जेवढा आहे तेवढा गोंधळ बाहेर काढलेला सगळं काय. आज राहिले टाक्या स्टीलच्या टाक्या जे आपले मी सामान भरते ते. काही स्टीलचे थोडेसे डबे राहिलेले ती भाभी घासून गेली. पण तिला कुठे जायचं होतं. मी बोलली राहू दे मी पुसते माझ्या हाताने लाद्या चांगल्या. उदर अंदर तुमच्या हां तर ही लाद्या पुसती. अजून एक मशीनचे कपडे मी बाहेर स्टँडवर टाकायला जाते. मला हाकलती इथून बोलते जा मला काम करू दे. तर ही येते. त्याच्याला बाहेर थोडेसे कपडे टाकायचे राहिले ते टाकते. आणि जेवायचेच अजून जेवायला नाही घेतलं आहे. आता यांचा डबा बनवून ठेवते. कपडे सुकायला घालते. आता भांडी वगैरे मी संध्याकाळी लावेल.
नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर आता रात्रीचे 10:30 वाजले आणि गणपती बाप्पाची तयारी चालू झाली. आज आहे रविवार. डेकोरेशनला सुरुवात केली. हळदी कुंकू वाईला आणि टेबल तिथे ठेवला आहे, जे टेबलावर हे करायचं ते. तर पहिले हळद कुंकू लावून अक्षता वाहून यशने मी पूजा केली. साहेब नाही आहे, दिदी पण नाही घरात. तर गुंजन आपला तुम्हाला मागे पण दाखवलं, काकींचा मुलगा दरवर्षी हा डेकोरेशनला असतो. आपलं रात्री किती पण वाजू दे, आपलं डेकोरेशन तोच करतो. तर आता मागच्या वर्षी थोडंसं काही काही जे आणलेलं आहे, यावर्षी आम्ही काही खरेदीला कुठे गेलोच नाही. तो बोला नका येऊ, मागच्या सगळं आणलेलं आहे, आता नका हे करू, आपण त्यातच हे करूया. ही बघा आमची अशी झाली तयारी सुरू. घड्याळ काढून घेतलं, सगळंच काढलं तिथलं. आता आमचं चाललंय पाठीमागे कोणता डार्क कलर द्यायचा. मागच्या वेळेस आपण रेड दिला होता ना का की रेड होता, कारण आपली बाप्पा व्हाईट कलरचे होते. बघूया आता काय काय डोकलं होतं. हे असं सगळं सामान भरून ठेवले. हे सगळं धुवून ठेवलं आहे मागच्या वर्षी, काढून घेतलं, सगळं क्लीन करून ठेवलेलं आहे. कारण नंतर लय गोंधळ होतो, बघितलं ना, वेळच नव्हता.